नमस्कार मंडळी, सार्थ फॅमिली कुकिंगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। हॉटेलमध्ये मिळणारा झणझणीत पुदिना लच्छा कांदा आत्ता तुम्ही अगदी घरच्या घरी बनवू शकता। फक्त 10 मिनिटात तयार होणारी ही सोपी आणि चविष्ट रेसिपी शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, हा पुदिना लच्छा कांदा बनवण्यासाठी इथे मी सर्वप्रथम 2 मध्यम आकाराचे कांदे घेऊन त्याचे गोल गोल काप करून घेणार आहे। आता ह्याचे व्यवस्थित काप करून झाल्यावरती ह्या कांद्याचे मी प्रत्येक थर हलक्या हाताने वेगळे करणार आहे। ह्यानंतर हे कांदे मी थंड पाण्यात 10 मिनिटं भिजत ठेवणार आहे। यामुळे कांदा अगदी कुरकुरीत होतो आणि त्याचा तिखटपणा सुद्धा कमी होतो। 10 मिनिटांनंतर हे कांदे पाण्यातून काढून चांगले निथळून घ्यायचे, म्हणजे एका जाळीत काढून घ्यायचे, म्हणजे त्यातील अतिरिक्त पाणी पूर्णपणे निघून जाईल। कांद्यामधला पाणी निथळत आहे तोपर्यंत आपण इथे पुदिन्याची चटणी तयार करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात पुदिन्याची पानं, थोडी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि थोडासा बर्फ घाला। बर्फ घातल्यामुळे चटणीचा सुंदर हिरवा रंग टिकून राहतो। आता हे सर्व आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। निथळलेले कांदे एका मोठ्या भांड्यात आपण काढून घ्यायचे आहेत। त्यामध्ये तयार केलेली ही पुदिन्याची चटणी घालायची आणि मग त्यात थोडासा लिंबाचा रस, जिरेपूड, काळं मीठ, चवीनुसार साधं मीठ आणि थोडासा चाट मसाला घालायचा आणि हे सर्व साहित्य हलक्या हाताने छान असं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं। बस, मग आपला हॉटेल स्टाईल पुदिना लच्छा कांदा तयार आहे। हा लच्छा कांदा तुम्ही बिर्याणी, पुलाव, कबाब, पराठा किंवा कोणत्याही जेवणासोबत सर्व करू शकता। एकदा नक्की करून पहा। आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा। अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी सार्थ फॅमिली कुकिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटू पुन्हा अशा एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा। धन्यवाद।